श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळे कसे आहे? सगळे बरेच असणार. आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे महिलांसाठी. वुमन्स डे आहे. असं बघायला गेलं तर महिलांसाठी सगळे दिवस असतात, पण लोक वुमन्स डे, रक्षाबंधन किंवा अशा ज्या दिवस येतात त्याच दिवशी जास्त करून महिलांचे स्टेटस टाकतात, त्यांच्याशी नीट बोलतात किंवा रिस्पेक्ट देतात. जे पण आपल्या देशात सध्या चालू आहे, रेप हे ते, त्यावेळी हे सगळं विसरून जे करणारे असतात ते सुद्धा स्टेटस टाकतात की हॅपी वुमन्स डे, सेफ वुमन्स. तर मला असं वाटतं की फक्त हाच एकच दिवस नसतो स्त्रियांसाठी, बाकीचे दिवस पण त्यांच्यासाठीच असतात. कारण का ते आहे म्हणून आपलं घर चाललंय. मग ती हाऊसवाईफ असू दे, वर्किंग वुमन असू दे, घरकाम करणारी असू दे, कोणी असू दे. आणि मला वाटतं की खूप लोक त्यांना असं एवढं हलक्यात घेतात की नाही, लेडीज आहे म्हणून काही नाही करू शकत. पण हे माहिती आहे की वुमन्स डे आहे म्हणून त्यांचा फोटो टाकायचा आहे स्टेटसला. म्हणजे एक आपण बोलतो ना, सोशल साईडला आपल्याला चांगलं दिसायचं असतं, त्यामुळे फक्त आपण त्यांचा फोटो टाकतो. मला असं वाटतं प्लीज, हा एक दिवस नाही, वर्षोनवर्ष स्त्रियांसाठी तुम्ही एकच विचार ठेवा, तर कुठे ना कुठे जाऊन स्त्री स्वतःला सेफ फील करेल. आणि आताची कंडिशन, आताचे जे व्हिडिओ होते होळीमधले, वृंदावनमधले, ते तर खूप चांगलं सांगताय की लेडीज किती सेफ आहे. त्यामुळे मी सांगते की लेडीजला अगर सेफ ठेवायचं असलं, फक्त स्टेटस नका टाकू किंवा विश नका करू, तिला सेफ्टी फील करून द्या. बस एवढीच माझी इच्छा होती आणि मला बोलायचं होतं. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी, माझी मम्मी स्पेशली, स्ट्रॉंग वुमन, माझ्या बहिणी, सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप वुमन्स डेच्या शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. आणि जे मला फॉलो करतायत, प्लीज मला फॉलो करा. मी तुमची मैत्रीण आहे. ऑब्वियसली माझं पण हक्क आहे काहीतरी करायचं. तर तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवते की माझ्या व्हिडिओला सुद्धा तेवढंच तुम्ही प्रेम द्या. एक स्त्री म्हणून तरी मदत करा. थँक्यू सो मच. अँड सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हेल्थ वाईज सगळ्यांनी, मला वाटतं सगळ्यात पहिला स्त्रीनी आपली हेल्थ बघितली पाहिजे. तर सगळ्या स्त्रीनी आपल्या हेल्थवर स्पेशली लक्ष द्या. आणि प्लीज मला फॉलो करा. थँक्यू सो मच. हॅपी वुमन्स डे. श्री स्वामी समर्थ.